तुमची आणि इंदूची अजून भेटच नाही झाली ना. हो ना, म्हणजे त्या दिवशी मी लहान मुलांना शाळेत शिकवायला गेले होते, पण इंद्रायणी ताईंना उशीर झालेला ना यायला, त्यामुळे आमची भेट काही होऊ नाही शकली. बर का शकू, श्रीकला अतिशय छान शिकवते बर का. अगं इतकं आवडतं की त्या दिवशी मुलांना सुट्टी असून सुद्धा शाळेत शिकवायला आली ती शेतावर. फार मनापासून काम करते ती. अगं इंदूला एक दिवस शाळेत यायला उशीर झाला होता, तर तिनं मुलांचा तास बुडू दिला नाही, स्वतः उभी राहिली शिकवायला. आता एक मात्र आहे की आपल्या इंदूची आणि हिची भेट घडवून द्यायला हवी. मला इंद्रायणी ताईंना भेटायची खूप इच्छा आहे. त्यांची आणि माझी भेट व्हावी ना, म्हणून मी आता गणपती बाप्पालाच प्रार्थना करणार आहे. अगं त्यासाठी प्रार्थना करण्याची काय गरज आहे? इंदू तर आमच्या घरची सूनच आहे, भेटेल की तुला. इंद्रायणी ताई नाही आहेत का घरात? ती ना तिच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला गेली. अरे हो, मला सुद्धा जायचंय मुलांच्या घरी दर्शनासाठी. बरं मी निघू? येते. रामकृष्ण हरी. पुन्हा ये नक्की. अहो मुलगी फार गोड आहे हो, अगदी नितळ आणि स्वच्छ. अगं असं धावत पळत याची काय गरज आहे? मला तुला एक गोष्ट सांगायची. आदू, आपल्या घरी दरवर्षी गणपती बाप्पा येतात, या वर्षी गौरी पण येणार. अगं कसं शक्य आहे? शकुंतला काकीची कृपा. म्हणजे अरे म्हणजे त्यांच्या माहेरची गौरी आपण इकडे आणायची. आणूयात ना आदू? आदू, मागच्या वर्षी काकींची बहीण आहे ना पुण्याची, ती वारली. त्यांची गौरी आपण इकडे आणायला नको का? इंदू अगं विचार तर चांगला आहे, पण आता पण काय आदू? पण ती गौरी आपल्या दिग्रसकरांची नाही ना, ती गौरी मानवतकरांची, शकुंतला काकूच्या माहेरची आहे ना. बरोबर. अगं मग बघ ना, ती सोपं नसतं हे सगळं. त्याच्यासाठी पूजा अर्चना, सागर संगीत, प्रथा, हे सगळं ना. हे सगळं मी मनोभावे करीन, मग तर ठीक आहे. अगं इंदू, पण ती शकुंतला काकूच्या माहेरची गौरी आहे ना. माहेरचा आशीर्वाद चालतो, मग गौरी उत्सव का नाही चालत? आदू ऐक ना, दरवर्षी गणपती असतो ना आपल्याकडे, या वर्षी गौरी असू देत ना. आणूयात ना प्लीज 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 प्लीज. हे बघ इंदू, माझी काहीच हरकत नाहीये, पण एक अडचण आहे. आता काय? आपल्या घरातल्या एका व्यक्तीला नाही चालणार आहे. कुणाला? तुझ्या सासूबाई, म्हणजे माझी आई, आपल्या मोठ्या बाई. अरे सासूबाई, अहो या 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 सासूबाई, विंजे सरकारांच्या दरबारात स्वागत आहे तुमचं. या या बसा. घर माझं आहे, दरबारात म्हणे दरबारात. जावई बापू, तुम्हाला ना मध्ये मध्ये तामणगावला जायचं येद लागतातच. अहो नाही नाही, अजिबात नाही. अहो सासूबाई,
आम्ही या दिग्रजकरांच्या कुटुंबासाठी तामणगावची एवढी मोठी इस्टेट सोडून इथं आलोय ना. बरोबर आहे. तिकडं बुकना बसवला आणि आता माझ्या घरात खिंडार पडायला बघताय काय? सासूबाई, आमच्यावर भलते सलते आरोप करू नका तुम्ही. आरोप? मंदिराच्या नावाखाली स्वतः देणग्या घेता, त्या लंपास करता. तिथं गणेश मंडळाची सुद्धा वर्गणी तुम्ही लंपास केली आहे. दुपकरांच्या 15 लाखावरती डोळा ठेवता, मला काही कळत नाही. सासूबाई, हे बघा, नजर चुकीने एखाद्या वेळेस झाला असेल, पण असं डायरेक्ट धोका देणार नाही आम्ही तुम्हाला. उगीच आमच्या विषयी काही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही कसे आहात ना मला नीट माहितीये. पुन्हा माझ्या परोक्ष काही केलं ना तर अपरोक्षवर ना आठवलं सासूबाई, खूप महत्वाची बातमी द्यायची होती तुम्हाला. विषय बदलू नका हो, नाही तर मी काय करेन तुम्हाला चांगलं माहिती. पाठराखीनबाईंचा विषय. काय? सासूबाई, पाठराखीनबाईंची शाळा सुरू होण्याआधीच शिक्षक भरती सुरू झाली आहे आणि तिथं एक नवीन टीचर आली आहे शिकवायला. तुम्हाला कोणी सांगितलं? सासूबाई, विंजे सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं. त्या टीचरचं नाव सुद्धा माहिती आहे आम्हाला. काय? श्रीकला. श्रीकला? श्रीकला? अहो, नुसतं तपासायला येऊन आजार बरे होत नाही, त्याकरता ना दिलेली औषधं वेळेवरती घ्यायला लागतात. या. प्लीज मला आधी जाऊ द्या, इमर्जन्सी आहे. डॉक्टर 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 डॉक्टर, हिला साप चावलाय, इमर्जन्सी आहे. प्लीज आधी हिला तपासा. तुम्ही काय अशा लाईन तोडून घुसलायत मध्येच? आय एम रिअली सॉरी डॉक्टर, पण प्लीज हिला आधी तपासा प्लीज. डॉक्टर. हो, तुम्ही काही काळजी करू नका, घाबरायचं कारण नाही. तिला घेऊन या ना इकडे. हो. सावकाश. काळजी करू नको बाळा, आता आपण डॉक्टरांकडे आलोय ना. बघू मला कुठे चावलंय ते. तुम्ही इकडे या. हो, तिथे पायाला. मी आहे हा मीरा. चावल्याच्या 2 खुणा आहेत, सूज नाहीये. मीरा बरी होईल ना डॉक्टर? रघु, बीपी. हात बघू. मीरा, काही घाबरू नको, मी आहे हा. इंजेक्शन. घाबरू नका बाळा, आता डॉक्टर इंजेक्शन देतील. हे बघ माझ्याकडे बघ. झाला, घाबरू नको, झालं आपलं. बर, आता काळजीचं काहीच कारण नाही.
विष पिण्याच्या आत योग्य ते उपचार झालेले आहेत. थँक गॉड. डॉक्टर, मला भीतीच वाटत होती. म्हणजे इतक्या छोट्या गावात हॉस्पिटल असेल का नाही कळत नव्हतं. वाटलं होतं की तालुक्याला न्यावं लागेल की काय. नाही, निमणीच्या आसपासच्या सगळ्या गावांसाठी मी सदैव इथंच आहे. या. हो, आलेच बाळा मी. बसा ना. शुअर. मीरा ना? हो. बरं, ही काही औषधं मी लिहून देतोय आणि सोबत डोसेजेसही दिली आहेत. ओके. आणि इथे वरती माझा नंबर सुद्धा दिलाय. म्हणजे परत जर काही अचानक लागलं तर. थँक यू सो मच. बरं, तुम्ही जाणार कशात? नाही म्हणजे मी सोडू तुम्हाला की? नाही, म्हणजे ऍक्च्युली मी इथे जवळच राहते. मी जाईन माझी. डॉक्टर, तुमची फीस? नाही हो, इट्स ओके. ते कामच आहे माझं. थँक्यू. वेलकम. चलायचं बाळा? काही वाटलं तर दाखवायला घेऊन या तुम्हीच. नक्की. थँक्यू. वा. मोठे बाई महाराज, मला तुम्हा सगळ्यांना एक बोलायचं होतं. बोल बोल. तुला सतत बोलायचंच असतं, दुसरं काम काय आहे तुला? बोल. म्हणजे दरवर्षी आपल्याकडे गणपती बाप्पा येतो. तुझ्यामुळे आले. हे माझ्याकडनं वदवून घेऊन तुला स्वतःच कौतिक करून घ्यायचंय का? नाही, तसं नाही. म्हणजे बाप्पा येतो, सोबत आनंद घेऊन येतो, आपण पण त्याचं सगळं उत्साहानं करतो. इंदू, काय चाललंय तुझ्या डोक्यात? अगं मोकळेपणानं बोल की.